रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये ऑक्सिडेशन कसं बनायचं, रिडक्शन कसं बनायचं, त्याचा डेफिनेशन इन डिटेल मध्ये आपण स्टडी केलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट यांचा डेफिनेशन आपल्याला स्टडी करायचं. बघा, फर्स्ट oxidizing agents. Oxidizing agents or oxidants. Oxidizing agents or oxidants. Okay. The oxidizing agents or oxidants कशा म्हणायचं बघा. ऑक्सिडायझिंग एजंटलाच आपण काय म्हणतोय, ऑक्सिडंट असं म्हणतो. ओके, और ऑक्सिडंट्स. बघा डेफिनेशन काय आहे आपली, द सबस्टन्स. ओके, काय म्हणतोय बघा आपण, द सबस्टन्स itself undergoes, the substance itself undergoes reduction takes place. The substance itself undergoes reduction takes place. Okay, इथं सबस्टन्स स्वतःच रिडक्शन होत असतं, लक्षात घ्या. सबस्टन्स undergoes itself reduction takes place, but causes oxidation or responsible for oxidation of, causes oxidation of other substance. चलो, जे ऑक्सिडायझिंग एजंट ह्या सबस्टन्सचं त्याचं स्वतःच रिडक्शन होत असतं, परंतु तो दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करत असतो. लक्षात घ्या, त्याचं स्वतःच रिडक्शन होतं, परंतु तो दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात घ्या. ओके, तो दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करत असतो, त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल असतो आणि स्वतःच त्याचं रिडक्शन होत असतं. ज्यावेळी तो दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करत असतो, त्याच वेळी त्याचं रिडक्शन होत असतं. लक्षात. ओके, itself undergoes reduction takes place. Okay, this is known as oxidizing agent of oxidants. Okay, this is known as oxidizing agents this is known as oxidizing agents of oxidants. Okay, यालाच आपण काय म्हणतो असतो, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट्स असं म्हणतो. बरोबर. आता हेच ऑक्सिडायझिंग एजंट्स किंवा ऑक्सिडंट्स आहेत. इटसेल्फ अंडरगोज काय होते, त्यांचं स्वतःच काय होतं, स्वतःच त्यांचं रिडक्शन होत असतं. म्हणजे रिडक्शन म्हणजे काय होत असतं, रिडक्शनच्या डेफिनेशन आता आपण बघितले. रिडक्शन मध्ये येतं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होत असतं. लक्षात. म्हणून आपण काय म्हणू शकतो, ऑक्सिडंट्सचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन ते घेत असतात, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. नंतर आपण आणखी सांगू शकतो, ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ ऑक्सिडंट्स, इट इज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ही पण डेफिनेशन आपण सांगू शकतो. स्वतःच त्यांचं रिडक्शन होत असतं, म्हणजेच ते इलेक्ट्रॉन गेन करत असतात, ते इलेक्ट्रॉन घेत असतात, त्यामुळे इट इज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. लक्षात घ्या. ओके, आता मग लक्षात घ्या कसं असणार आहे. आता एखादं एक्झाम्पल आपण घेऊया, त्यावेळेला तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट हा लक्षात येईल. बघा, मग
लक्षात घ्या. इथं आपण एक्झाम्पल घेऊया. समजा आपण इथे एलिमेंट घेतला असेल ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडंट साठी, समजा Zn घेतला आपण, झिंक आहे प्लस कॉपर 2 प्लस आयन आहे. झिंक का सॉलिड स्टेट मध्ये, कॉपर 2 प्लस आपला ऍक्वेस स्टेट मध्ये. ऍक्वेस स्टेट मध्ये म्हणजे काय, त्याचं वॉटर मध्ये सोल्युशन असेल. ओके, वॉटर मध्ये सोल्युशन. आता रिएक्शन आपली असली, ओके बघा इथं काय झालं, कॉपर झाला सॉलिड प्लस Zn2 प्लस हा ऍक्वेस. ओके, ऍक्वेस सोल्युशन मध्ये याचे आयन्स तयार झाले. त्यावेळी झिंक आयटम कॉपर 2 प्लस आयन वर रिएक्ट होणार, त्यावेळी कॉपर मेटल तयार होणार आणि झिंक मेटलचे आयन्स तयार होणार. Zn2 प्लस आयन्स ऍक्वेस मिडियम, एक्टिव्ह म्हणजे ऍक्वेस मिडियम. किती सॉलिड स्टेट आहे, फिजिकल स्टेट. बघा इथं मग आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट कुठला आहे तो. आता इथं तुम्ही सांगितलं ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट हे काय असतात, आपले इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतात म्हणजेच घेत असतात. मग कसं होईल सांगा, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे म्हणजेच आता ही कॉपर 2 प्लस आहे, कॉपर 2 प्लस चा कॉपर कधी होऊन नाही सांगा, कॉपर वरती चार्ज किती आहे 2 प्लस आहे. इथे चार्ज किती आलाय, कुठलाही चार्ज नाही म्हणजे याच्यावरती 0 चार्ज आहे. तो काय लक्षात घ्या. आता इथं मी सेपरेट लिहितोय कॉपर 2 प्लस आहे, कॉपर 2 प्लस चा कॉपर होणार. मग कधी होणार, यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यावर, बरोबर. 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यावरतीच कॉपर 2 प्लस चं कन्वर्जन कॉपर मध्ये होणार, बरोबर. लक्षात आहे का बघा, कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन घेणार, गेन केले की इलेक्ट्रॉन परत कॉपर न्यूट्रल स्टेट मध्ये जाणार. आणि Zn चा Zn2 प्लस कधी होणार, इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती. Zn आहे त्याचा Zn2 प्लस 2 प्लस चार्ज कधी येणार, 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती, बरोबर. म्हणजे इथं मला सांगा इलेक्ट्रॉन कोण घेतोय, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे, कॉपर 2 प्लस ना. कॉपर 2 प्लस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. ह्या कॉपर 2 प्लस ने इलेक्ट्रॉन घेतल्यावरती त्याचं कन्वर्जन कॉपर मध्ये होत असते, बरोबर. मग लक्षात घ्या इथं त्या ठिकाणी कॉपर 2 प्लस जो आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतो, इलेक्ट्रॉन घेत असतो. त्यामुळे सबस्टन्स इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन, म्हणजे कॉपर 2 प्लस चं स्वतःचं रिडक्शन होते. लक्षात घ्या कॉपर 2 प्लस चा कॉपर होणार म्हणजे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आपली +2 पासून काय झाली आपली इकडं 0 झाले ना. इथे कुठलाही चार्ज नाही म्हणजे 0 असणार. इथे 2 प्लस चार्ज आहे म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 2 प्लस झाली. +2 चा काय झालं 0 झालं. जे ऑक्सिडेशन नंबर कमी झाला, ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो त्याला आपण रिडक्शन असं म्हणतो असतो, बरोबर. किंवा जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात किंवा गेन करत असतात त्याला आपण काय म्हणतो असतो, ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडंट असं म्हणतो असतो. कारण का ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट स्वतःच त्यांचं रिडक्शन होत असतं, परंतु ते दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे लक्षात घ्या इथं बघा ह्याच एक्झाम्पल मध्ये हा जो कॉपर 2 प्लस आहे हा 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे. पण हा 2 इलेक्ट्रॉन कधी घेणार आहे, त्या Zn 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्याशिवाय हा 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकणार नाही. लक्षात घ्या जे झिंकला इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी कॉपर 2 प्लस हा भाग पडतो. लक्षात घ्या जे झिंकचं ऑक्सिडेशन करण्यासाठी हा कॉपर 2 प्लस रिस्पॉन्सिबल असतो, बरोबर. म्हणजे झिंकचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कॉपर 2 प्लस रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे दुसऱ्या सबस्टन्सचं तो ऑक्सिडेशन करत असतो म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Znचं ऑक्सिडेशन झालं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि ही लॉस केलेले इलेक्ट्रॉन तो कॉपर 2 प्लस घेत असतो म्हणजे ही इलेक्ट्रॉन गेन करत असतो. ओके जे दुसऱ्या सबस्टन्सला इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी सांगतो आणि स्वतः तो इलेक्ट्रॉन गेन करत असतो.
स्वतः इलेक्ट्रॉन गेन करत असल्यामुळे त्याचं इटसेल्फ रिडक्शन होतं आणि दुसऱ्याला इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी तो ऑक्सिडेशन करत असतो, दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करतो आणि स्वतःचं त्याचं रिडक्शन होत असतं. त्यामुळे इथं ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो आपला कोण असणार आहे इथं, ओके, कॉपर 2+ हा आपला ऑक्सिडायझिंग एजंट, ओके, किंवा काय असणार आहे ऑक्सिडंट असणार, यालाच आपण काय म्हणतो ऑक्सिडंट. कशाला ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ ऑक्सिडंट, ओके. ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ ऑक्सिडंट इटसेल्फ अंडरगोस रिडक्शन टेक्निक, त्यांचं स्वतःच रिडक्शन होतं बट कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ अदर सबस्टन्स, दुसऱ्या सबस्टन्सचं तो ऑक्सिडेशन करतो आणि स्वतःचं त्याचं रिडक्शन होत असतं, त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणतो. आणि ऑक्सिडंट हे काय असतात इलेक्ट्रॉन एक्सेप्टर असतात, इलेक्ट्रॉन घेत असतात, ओके. जे कॉपर 2+ ने इलेक्ट्रॉन घेतले तेवढी कॉपर झाला, ओके. तर चलो ही ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंटचे डेफिनेशन आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार पुढचा त्या ठिकाणी रिड्यूसिंग एजंट. नेक्स्ट आपण आता बघूया reducing agents or reductants. reducing agent or reductant. आता reducing agent or reductant आपण कशाला म्हणतो बघा, the substance itself undergoes oxidation take place. Oxidizing agent च्या exact opposite definition ही आपली reducing agency किंवा reductants. The substance itself undergoes oxidation take place but causes reduction of other substance. This is known as reducing agents. This is known as reducing agent or reductant. Okay, लक्षात त्यालाच आपण reducing agent किंवा reductant. ओके, आता हेच reducing agent किंवा reductant हे इलेक्ट्रॉन डोनर असतात, इलेक्ट्रॉन देत असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करत असतात. लक्षात बघा, the substance itself undergoes oxidation takes place but causes reduction of other substance. म्हणजे दुसऱ्या सबस्टन्सचे ते रिडक्शन करत असतात परंतु त्यांचं स्वतःचं काय होत असतं ऑक्सिडेशन होत असतं. हे लक्षात आहे काय म्हटलंय आपण रिड्यूसिंग एजंट ऑर रिडक्टंट म्हणजे काय, ज्या सबस्टन्सचं स्वतःचं ऑक्सिडेशन होत असतं परंतु ते दुसऱ्या सबस्टन्सचं रिडक्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, बरोबर, त्यालाच काय म्हणणार आपण रिड्यूसिंग एजंट ऑर रिडक्टंट. ओके, अंडरस्टँड. आता मग reducing agent or reductant हे काय आपलं इट इज इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन देत असतात. ओके, मग बघा सेम एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये. आता ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट तर आपण बघितलाय, आता रिडक्टंट म्हणजे रिड्यूसिंग एजंट्स बघा आपण सुरुवातीला सांगितलं सबस्टन्स इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन टेक प्लेस. म्हणजे जो सबस्टन्स रिडक्टंट आहे किंवा रिड्यूसिंग एजंट आहे त्याचं स्वतःचं काय होत असणार आहे ऑक्सिडेशन होत असतं. मग बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स
जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन लॉस करतो त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं बघा मग आता इथं बघा इथं आपण लिहिलं आहे झिंक आहे जड्यांचं काय कशात कन्वर्शन आहे Zn2+ मध्ये जड्यांचा म्हणजे झिंक ह्या मेटलचं कन्वर्शन Zn2+ मध्ये कधी होणार इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरतीच ना हा झिंक पडलाय हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे ओके त्याच वेळी झिंक वरती 2+ हा चार्ज देणार लक्षात घ्या 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यावर ह्याच्यावरती 2+ चार्ज देणार मग त्याचं इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं परंतु लॉस केलेले इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या सबस्टन्सला घेण्यासाठी भाग पडत असतो लक्षात घ्या त्यांना आता इलेक्ट्रॉन लॉस केले पण दुसऱ्या कोणतरी घेतले पाहिजेत ना म्हणजे लॉस केलेले इलेक्ट्रॉन दुसऱ्या सबस्टन्सला घेण्यासाठी भाग पडत असतो म्हणजे दुसरा सबस्टन्स ह्या झिंकने लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स जर दुसरा सबस्टन्स घेत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो ओके रिडक्शन असं म्हणत असतो म्हणजे तो दुसऱ्याचं रिडक्शन करत असतो आणि त्याचं स्वतःचं काय होत असतं ऑक्सिडेशन होत असतं तर स्वतः तो सबस्टन्स इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि लॉस केलेले इलेक्ट्रॉन दुसऱ्या सबस्टन्सला गेन करण्यासाठी भाग पडतो म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन करतो आणि स्वतःचं त्याचं काय होणार आहे ऑक्सिडेशन होणार जड्यांचा Zn2+ झाला 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले त्याचं ऑक्सिडेशन झालं आणि लॉस केले 2 इलेक्ट्रॉन त्या कॉपर 2+ ला गेलं असणार ओके म्हणजे कॉपर 2+ चं रिडक्शन करणार आणि त्यावेळी कॉपर पुन्हा म्हणजे लक्षात घ्या तो स्वतःचं ऑक्सिडेशन करतो आणि दुसऱ्याचं रिडक्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो लक्षात ओके त्याला काय म्हणायचं आहे रिड्युसिंग एजंट ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतात म्हणजे लक्षात घ्या झिंक हा स्वतः ऑक्सिडाइज होतो स्वतः इलेक्ट्रॉन लॉस करतो Zn2+ होतो आणि ह्याने लॉस केलेले इलेक्ट्रॉन त्या कॉपर 2+ आयनला घेण्यासाठी भाग पडतो म्हणजे कॉपर 2+ चं तो रिडक्शन करणार जे दुसऱ्या सबस्टन्सचं रिडक्शन केलं आणि स्वतःच त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं बरोबर कशाला म्हणजे Zn हा आपला इथे काय आहे Zn काय असणार ओके त्या ठिकाणी रिड्युसिंग एजंट और रिडक्टर लक्षात काय म्हटलंय आपण की झिंक हा आपला काय रिड्युसिंग एजंट ऑफ रिडक्टर आहे लक्षात ओके आता मग शॉर्ट मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं जो रिड्युसिंग एजंट आहे त्याचं ऑक्सिडेशन होत असतं आणि जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे त्याचं रिडक्शन होत असतं एकमेकांच्या अपोजिट लक्षात ठेवायचं लक्षात डेफिनेशन या रिड्युसिंग एजंट और रिडक्टंट साठी ओके आता यानंतर नेक्स्ट आपण आता रेडॉक्स रिएक्शन बघणार Next one, redox reactions. आता redox reaction म्हणजेच काय रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन ओके redox म्हणजेच काय रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन ज्या रिएक्शन मध्ये सायमल्टेनियस म्हणजेच एकाच वेळी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असते त्याला आपण काय म्हणणार आहे redox reaction okay मग बघा डेफिनेशन ला the reaction in which okay the reaction in which simultaneous oxidation and reduction the reaction in which simultaneous oxidation and reduction takes place okay is known as
is known as redox reaction. Is known as redox reaction. ओके, ज्या रिएक्शन मध्ये एकाच वेळी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं त्याला आपण रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ओके, मग आता ही रिडॉक्स रिएक्शन होत असताना आपल्या प्रत्येक डेफिनेशन म्हणजे ऑक्सिडेशनचे असेल रिडक्शनचे असेल त्या सगळ्या 6 डेफिनेशन इथं फॉलो होत नाही. कुठल्या तर एक एक डेफिनेशनच फॉलो होत जाणार. जे ऑक्सिडेशनचे 6 डेफिनेशन आहेत त्यातली कुठली तर एकच अप्लाय होत असणार. रिडक्शनच्या 6 आहेत त्यातली कुठली तर एकच अप्लाय होत असणार. बरोबर. मग बघा आपण एक रिडॉक्स रिएक्शन इथं लिहिणार आहे. ती कशी असणार आहे बघा. ओके, बघा रिडॉक्स रिएक्शन आयर्न घेतला आपण. हा सॉलिड स्टेट मध्ये आपला. ओके, Fe सॉलिड स्टेट मध्ये. ओके, प्लस बघा इथं आपण घेतला किंवा जनरल दुसरी रिएक्शन आपण सेम घेऊया. इथं बघा आताच आपण घेतली Zn प्लस Cu2 प्लस. ओके, Cu2 प्लस it gives Cu प्लस Zn2 प्लस. ही आपली रिएक्शन. ओके, हा सेम सॉलिड स्टेट मध्ये, हा ऍक्वेस स्टेट मध्ये आहे नसणार. हा सॉलिड स्टेट मध्ये भेटला, हा ऍक्वेस मध्ये गेला. ओके, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन रिएक्शन लक्षात घ्या. सिंपल रिएक्शन आपण इथे घेतलेलं आहे. झिंक आहे, झिंकचं कन्वर्जन Zn2 प्लस मध्ये झालं. Znचा Zn2 प्लस कधी होत आहे? इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती होत आहे. ओके, लक्षात घ्या. इथं झिंकचे ऑक्सिडेशन स्टेट आपली काही सुद्धा चार्ज नाही याच्यावरती, त्यामुळे 0 आहे. ओके, त्यामुळे बघा Znचा Zn2 प्लस झाला आहे. Znचं कन्वर्जन Zn2 प्लस मध्ये. इथं बघा ह्याच्यावरती चार्ज किती आहे? +2 चार्ज आहे ना, लक्षात का? आणि इथे झिंक वरती कुठला आहे ना 0 आहे. 0 to +2 चार्ज आलाय. इथं चार्ज वाढलेला आहे. चार्ज कधी वाढणार आहे? इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती. म्हणजे Zn2 प्लस मध्ये होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन इथं लॉस केले. लक्षात, Zn2 प्लस +2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? ऑक्सिडेशन. ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन आहे. आणखी ऑक्सिडेशन नंबर वाढलेला आहे इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे. इथं ऑक्सिडेशन नंबर म्हणजे चार्ज ऑन ऍटम वरती असणारा चार्ज इथं 0 आहे. इथं +2 चार्ज आहे. 0 to +2 चार्ज वाढलेला आहे म्हणजे इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर. चार्ज वाढला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणणार? ऑक्सिडेशन म्हणणार. कशाला? ओके, म्हणजे लक्षात घ्या झिंकचं काय झालंय? ऑक्सिडेशन झालं. ओके, Znचं Zn2 प्लस ऑक्सिडेशन झालं. आणि त्या कॉपर 2 प्लसचा कॉपर झालाय. ओके, इथं कॉपर 2 प्लस वरती किती आहे बघा चार्ज, इथं +2 आणि इकडं कॉपरचा चार्ज, तर कॉपर वरती कुठला आहे? जे 0 आहे. बरोबर आहे, लक्षात आहे. तर 0 चार्ज आहे. मग कॉपर 2 प्लसचा कॉपर कधी होणार? इलेक्ट्रॉन गेन केल्यावरती. कसं होणार आहे? कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गेन करणार त्यावेळी कॉपर होणार. मला सांगा जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करतात त्याला आपण काय म्हणणार आहे? रिडक्शन म्हणणार. ओके, म्हणजे इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? रिडक्शन. ओके, हे काय असणार आहे? रिडक्शन असणार आहे. ओके, गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन. त्यानंतर
मग मला सांगा इलेक्ट्रॉन गेन केल्यावरती त्यांचा ऑक्सिडेशन नंबर सुद्धा चेंज झाला. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे चार्ज ऑफ एटम किती चार्ज आहे +2. इथे चार्ज तिथे काय नाही म्हणजे 0 म्हणजे +2 to 0 झालाय ना. चार्ज +2 to 0 झालाय म्हणजे चार्ज आपला कमी झालाय म्हणजे ऑक्सिडेशन नंबर आपली कमी झालेला लक्षात घ्या. +2 पासून 0 झालाय ऑक्सिडेशन नंबर. मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन नंबर कमी होते म्हणजे काय होते आपलं रिडक्शन होते लक्षात. हे दोन्ही डेफिनेशन आपल्याला यूज करता येतात. म्हणजे कॉपर टू प्लस कॉपर होत असताना काय होणार आहे रिडक्शन होणार. ओके, ह्या रिएक्शन मध्ये सायमल्टेनियस एका सबस्टन्सचं ऑक्सिडेशन झालंय आणि दुसऱ्या सबस्टन्सचं काय झालंय रिडक्शन झालं. म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे राउस रिएक्शन. ओके, हे सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन टाइप्स. अंडरस्टँड. अशा पद्धतीने ही आपली रिडॉक्स रिएक्शन आहे लक्षात घ्या. ओके ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असणार आहे ती इन डिटेल मध्ये आपण आता स्टडी करणार आहे. ऑक्सिडेशन स्टेट बघा, ऑक्सिडेशन स्टेट त्यालाच आपण काय म्हणणार आहे आणखी ऑक्सिडेशन नंबर. ओके, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिडेशन नंबर त्याच्यावर नसतो. सुरुवातीला आपण याची डेफिनेशन बघूया. काय डेफिनेशन आहे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबरसाठी. The oxidation state, the oxidation state of oxidation number of atom in a molecule, the oxidation state of atom in a molecule is defined as न्यूमेरिकल चार्ज किंवा त्यालाच आपण इलेक्ट्रिकल चार्ज असं म्हणत असतो. ओके, न्यूमेरिकल चार्ज त्यालाच आपण इलेक्ट्रिकल चार्ज असं म्हणत असतो. न्यूमेरिकल चार्ज और इलेक्ट्रिकल चार्ज acquired by atom when electrons are completely transferred. Okay, इलेक्ट्रॉन कंप्लीट ट्रान्सफर झाल्यावरती ओके एटम वरती जो चार्ज येत असतो, जो इलेक्ट्रिकल चार्ज येत असतो त्यालाच आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असं म्हणतो. बोला, oxidation state of an atom in a molecule is defined as numerical charge, त्यालाच आपण इलेक्ट्रिकल चार्ज म्हणणार, acquired by atom when electrons are completely transferred. Okay, ज्यावेळी कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात त्यावेळी एटम वरती जो इलेक्ट्रिक चार्ज येत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर होणार. हे आपली डेफिनेशन आहे. मग आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्ही सोडियम घेतला असेल,
Na इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला, Na चा Na प्लस आला प्लस इलेक्ट्रॉन्स. ओके, काय होईल बघा, Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन लॉस केला ना. ओके, इथे काय असणार आहे की इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती चार्ज किती आला सोडियम वरती, एक प्लस चार्ज आहे ना, ते न्यूमेरिकल चार्ज किंवा इलेक्ट्रिकल चार्ज प्लस होणार आहे. त्यामुळे इथं ऑक्सिडेशन स्टेट आपली सोडियमची किती ना, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सोडियम Na इथं काय येणार +1 येणार. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला ना, ट्रान्सफर म्हणजे तो लॉस केला असेल किंवा गेन केला असेल. ओके, इथं लॉस केलाय, लॉस केल्यावरती किती चार्ज आला +1. ह्या +1 लाच ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणायचं. सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर किती आपला +1. लक्षात आहे. त्यानंतर समजा आपण इथं क्लोरीन घेतला असेल, याने इलेक्ट्रॉन गेन केला, त्यावेळी आपल्याला काय मिळेल Cl मायनस. जे क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन केला की काय होणार Cl मायनस. हे लक्षात. इथं काय होणार ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Cl ते किती असणार -1 असणार. किती चार्ज आला, इलेक्ट्रॉन गेन केलं, न्यूमेरिकल चार्ज किंवा इलेक्ट्रिकल चार्ज, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यावर डिपेंड इलेक्ट्रॉन्स कंप्लीट ट्रान्सफर म्हणजे इथं लॉस किंवा गेन करणे. इथे गेन केला, किती चार्ज आला -1. त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर क्लोरीनचा किती असणार आहे -1 असणार. ओके, लक्षात. ओके, लक्षात घ्या. त्यालाच आपण ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणणार. एखादा मॉलिक्यूल तुम्ही घेतला असेल, समजा HCl मॉलिक्यूल असेल, HCl मॉलिक्यूल, त्यामध्ये कसं असणार बघा, त्यामध्ये आता तुम्हाला हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे असेल तर काय करावं लागेल, हायड्रोजन HCl याचा आयनायझेशन केला आपण. जनरल आयनायझेशन कसं होतं H+Cl-, बरोबर. पण मला सांगा H+Cl- होणार आहे, म्हणजे H+ कधी होणार, हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावर H+ होणार. ओके, मग एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती हायड्रोजन वरती चार्ज किती आला आपला +1 आला. म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार आहे HCl मॉलिक्यूल. ओके, इथं हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली +1 HCl मॉलिक्यूल. आणि Cl चा Cl- आला, हा कधी झाला Cl चा Cl- इलेक्ट्रॉन गेन, सॉरी Cl चा Cl- इलेक्ट्रॉन गेन केला की Cl-, बरोबर आहे. म्हणजे त्या Cl ची ऑक्सिडेशन स्टेट आपली -1, त्याच्यावरती चार्ज किती आला -1, हायड्रोजन वरती +1. म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन केल्यावरती, म्हणजे इलेक्ट्रॉन कंप्लीट ट्रान्सफर केल्यावरती एखाद्या एटम वरती जो न्यूमेरिकल चार्ज येतो किंवा जो इलेक्ट्रिकल चार्ज येत असतो त्यालाच आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. बरोबर, लक्षात काय सांगितलं लक्षात. आता आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एटम इन अ मॉलिक्यूल म्हटलेला आहे. इथं मॉलिक्यूल कुठला घेतलाय आपण HCl मॉलिक्यूल. मग HCl मॉलिक्यूल मध्ये एटम कुठले आहेत, हायड्रोजन, क्लोरीन. ह्याची एटमचे, त्या एटमचे ऑक्सिडेशन स्टेट सांगायचं. न्यूमेरिकल चार्ज एक्वायर्ड बाय एटम्स when इलेक्ट्रॉनचा कंप्लीट असतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यावरती चार्ज कुठला येतो त्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हणतात. कुठला चार्ज आहे सांगा, इथं आपलं काय हायड्रोजन साठी त्याला +1 आणि क्लोरीनचा -1. त्यामुळे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली +1, क्लोरीनची -1. अंडरस्टँड. अशा पद्धतीने ही ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असेल. लक्षात आलं. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर हा कसा फाइंड केला जातो ह्याचे रूल्स आपण स्टडी करणार आहे. ओके, रूल्स 2.
assign oxidation number of atoms in a molecule. एखाद्या मॉलिक्यूल मधील ॲटमला ऑक्सिडेशन नंबर हा कसा दिला जातो त्याचे रूल्स आपल्याला स्टडी करायचे. एकदा ही रूल्स आपल्याला माहित झाले की आपण कुठल्याही मॉलिक्यूल मधील प्रत्येक ॲटमला आपण ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन सेट इझिली डिनोट करू शकतो, देऊ शकतो. ओके, बघा आता आपण रूल्स बघणार आहे. याच्यामध्ये रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर. Rules to assign oxidation number or oxidation state. Rules to assign oxidation number or oxidation state. Okay, लक्षात घ्या. आता ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट देण्यासाठी रूल्स आपले काय आहे, त्यामध्ये पहिला जो रूल आहे तो काय होता. फर्स्ट रूल, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ element in element or atom किंवा एखादा ॲटम असेल. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एलिमेंट ऑफ ॲटम इन अनकंबाइंड स्टेट or free state is 0. हा फर्स्ट रूल आहे सर. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एलिमेंट ऑफ एटम इन अनकंबाइंड स्टेट ऑफ फ्री स्टेट इज 0. म्हणजे एखादा एलिमेंट किंवा एटम हा अनकंबाइंड स्टेट मध्ये असेल. अनकंबाइंड स्टेट मध्ये काय, तो दुसऱ्या कुठल्याही एटमला कंबाईन झालेला नसेल. ओके, और फ्री स्टेट किंवा तो फ्री स्टेट मध्ये असेल. फ्री स्टेट मध्ये काय, त्याच्यावरती कुठलाही चार्ज असणार नाही. त्याला त्यावेळी त्या एलिमेंटची किंवा आयटमची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असते, 0 असते. लक्षात काय म्हटलंय आपण, एखादा एलिमेंट दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटला कंबाईन झालेला नसेल म्हणजे तो फ्री स्टेट मध्ये असेल, की कुठलाही चार्ज त्याच्यावरती नसेल, तर त्यावेळी त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0 असणार. ओके, मग एक्झाम्पल बघायचं. काय एक्झाम्पल आपण घेणार आहे बघा. याच्यामध्ये समजा तुम्ही H2 गॅस म्हटलं असेल. ओके, हायड्रोजन गॅस, याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. अनकंबाइंड आहे ना, हा दुसऱ्या H2 चा मॉलिक्यूल आहे, हा दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटला कंबाईन नाही. लक्षात घ्या, डिफरंट एलिमेंटला. ओके, फ्री स्टेट मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार. त्यानंतर तुम्ही O2 घ्या, ऑक्सिजन गॅस, त्याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल. त्यानंतर N2 गॅस घ्या, नायट्रोजन गॅस, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार. म्हणजे तो दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटला कंबाईन असेल, अनकंबाईंड स्टेट किंवा फ्री स्टेट मध्ये असेल, त्याच्यावर कुठलाही चार्ज नसेल, तर ऑक्सिडेशन स्टेट 0. ओके, त्यानंतर समजा Na असेल, सोडियम असेल, त्याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट 0. अनकंबाईंड आहे ना, कुठल्या एलिमेंटला कंबाईन नाही, लक्षात घ्या. त्यानंतर समजा इथं आपण घेतला सोडियम, नंतर फॉस्फरस घेतला. फॉस्फरस P4 स्टेट मध्ये असतो. टेट्राहेड्रल स्टेट आहे फॉस्फरसचे, लक्षात घ्या. ओके, फॉस्फरसच्या एका मॉलिक्यूल मध्ये 4 एटम असतात, P4. इथं सुद्धा याची ऑक्सिडेशन स्टेट 0. सल्फर
S8 स्टेट मध्ये असतो, S8 मध्ये. ओके, सल्फरच्या एका मॉलिक्यूल मध्ये 8 एटम आपले प्रेझेंट असतात. इथं सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट याचे 0 असणार. अंडरस्टँड. समजा आपण घेतला मॅग्नेशियम, याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट काय 0 असणार. ओके, त्यानंतर समजा तुम्ही इथं कार्बन घेतला असेल अनकंबाइंड स्टेट, त्याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार आहे. म्हणजे कुठलाही तुम्ही इलेमेंट घ्या, हा जर अनकंबाइंड स्टेट मध्ये असेल, जे दुसऱ्या कुठल्याही इलेमेंटला तो कंबाईन झाला नसेल, फ्री स्टेट मध्ये असेल, तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज काय असणार आहे 0 असणार. अंडरस्टँड. हे सगळे रूल्स इम्पॉर्टंट आहेत. हे रूल्स सगळे लिहून घ्या लक्षात घ्या. हे रूल्स तुम्ही आल्याशिवाय, हे तुमच्या लक्षात असल्याशिवाय तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर हे देता येणार नाही लक्षात घ्या. हे सगळे रूल्स तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर सेकंड, आतापर्यंतच्या डेफिनेशन सुद्धा आपल्या ज्या सगळ्या झाल्या होत्या, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्यूसिंग एजंट, ऑक्सिडंट, रिडक्टंट. ओके, ह्या सगळ्या डेफिनेशन हे व्यवस्थित लिहून घेतले पाहिजे. आणि हे रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे. याशिवाय तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर देता येणार नाही. ओके, हे सुद्धा लिहून घ्या. सेकंड आपलं काय बघा, सेकंड रूल काय सांगतोय बघा, काय मध्ये तर oxidation state of monoatomic ion. The oxidation state of monoatomic ion is equal to its charge. Oxidation state of monoatomic ion is equal to its charge. Monoatomic ion म्हणजे काय, ज्या आयन मध्ये एकच एटम आहे त्याला आपण काय म्हणणार आहे मोनोएटॉमिक आयन्स. मोनो म्हणजे वन. ओके, मोनोएटॉमिक आयन ज्या आयन मध्ये एकच एटम प्रेझेंट आहे. मग त्या आयन्स वरती जो चार्ज आहे तो त्या आयनचा किंवा त्या एटमचा ऑक्सिडेशन नंबर असणार. लक्षात. म्हणजे तो त्या मोनोएटॉमिक आयन वरती +1 चार्ज असेल तर तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार. समजा -1 चार्ज असेल तर तेवढीच त्याची ऑक्सिडेशन नंबर असणार. बघा मग आता एक्झाम्पल घेऊया आपण इथं. समजा मी इथे घेतला K+. ओके, पोटॅशियमचा आयन आहे, मोनोएटॉमिक आहे. ओके, एकच एटम आहे ना आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा मोनोएटॉमिक आयन आहे. मग मोनोएटॉमिक आयनचा ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय इज इक्वल टू इट्स चार्ज. त्याच्यावरती जेवढा चार्ज आहे तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार. किती चार्ज आहे सांगा याच्यावरती +1. ओके, म्हणून याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आपला +1 असणार. ओके, लक्षात +1. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा याच्यामध्ये काय असेल, समजा क्लोरीन असेल. क्लोरीन समजा हा Cl- आहे. ओके, ह्या क्लोरीन वरती चार्ज किती आहे सांगा. हा मोनोएटॉमिक आहे, एकच एटम आहे. ओके, याच्यावरती चार्ज किती आपला -1 आहे. म्हणून याचे ऑक्सिडेशन नंबर सुद्धा काय असणार आहे -1 असणार. ओके, त्यानंतर समजा आपण दुसरा घेतो याच्यामध्ये Al3+ असेल, अल्युमिनियम 3+ आयन आहे. हा पण मोनोएटॉमिक असेल, एकच अल्युमिनियमचा एटम आहे. मग ह्याच्यावरती चार्ज किती आहे 3+ चार्ज आहे. मग 3+ चार्ज असल्यामुळे ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे आपला +3 असणार. अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढे आपण काय घेणार. समजा तुम्ही दुसरा एखादा घेतला असेल मॅग्नेशियम. मॅग्नेशियम वरती चार्ज किती, समजा आपण इथे 2+ केला असेल. मॅग्नेशियम मोनोएटॉमिक आहे, चार्ज किती आहे +2 आहे. ओके, त्यामुळे ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काय असणार आहे +2 असणार. लक्षात आहे. समजा तुम्ही सल्फर आयन घेतला असेल S2-, इथे सल्फर वरती चार्ज किती आहे -1, त्यामुळे तेवढाच त्याचा
ऑक्सिडेशन नंबर असतात. चला हा सेकंड रूल आहे. ऑक्सिडेशन सेट ऑफ मोनोएटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज. म्हणजे मोनोएटॉमिक आयन मध्ये हे सगळ्यांच्या मध्ये एटम एकच आहे, त्यांच्यावरती जेवढा चार्ज आहे तेवढीच त्यांची ऑक्सिडेशन सेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असतो. अंडरस्टँड. हे दोन रूल्स आपल्या इथे झाले, की लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे रूल्स आपण इथे स्टडी करणार आहे. लक्षात आलं? ओके, थँक्यू.